हॅलो हाय नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी पनीरची रेसिपी घेऊन आले. बऱ्याच वेळा कमेंट असतात की ताई रेसिपी शेअर कर, आणि मी जे काही रेसिपी असत जाईल मी ते मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करत जाईल, कारण की लॉंग व्हिडिओमध्ये कसं आहे ना व्यवस्थित सांगता येतं, शॉर्टमध्ये एवढं आपल्याला सांगता येत नाही. हा ब्लॉग आहे ना रविवारचा आहे संध्याकाळचा, कारण की ना खूप मोठा ब्लॉग झाला असता. मी कालच एक ब्लॉग अपलोड केला त्याच्या सकाळचा, आणि म्हटलं कसं आहे ना खूप मोठा झाला असता, त्यासाठी मी हा छोटासा एक ब्लॉग केला आणि तो तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा बरं का. चला आपण रेसिपी बघूया. सगळ्यात आधी तर मी पनीर धुवून आहे ना बारीक कट करून घेतलं होतं, त्याला छान तळून घेतलं आणि गरम पाणी ठेवलेलं होतं एक साईडला, त्यामध्ये मी ते पनीर टाकलं कारण की पीस आहे ना छान असे फुलतात. आणि त्यानंतर इथे गरम होतं तेल, त्याच तेलामध्ये ना मी ते अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट केलेली होती ते टाकून घेतली, तिला छान परतवून घ्यायची. आणि त्यानंतर आहे ना आपण टोमॅटोची पेस्ट घालणार आहे, त्यामध्ये 5 मिनिटं मस्त छान असं परतवून घ्यायचं, कारण की कच्चा वास असतो ना कांद्याचा तो पूर्ण घालवायचा. आणि त्यानंतर मग छान तेल सुटतं त्या कांद्याला, तेव्हा ना इथे आपण याची पेस्ट टाकणार आहे इथे टोमॅटोची. आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर बराच वेळ आपल्याला छान असं परतवून घ्यायचं, तेल सुटतं तोपर्यंत परतवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये घरगुती तिखट टाका, किंवा मग तुम्ही घरगुती मसाला जो असतो ते टाकू शकतात, तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते टाका. आता मी मसाला आहे तोच टाकणार आहे 2 चमचे, आणि त्यानंतर इथे 2 चमचे मसाला टाकला, घरगुती मसाला बनवलेला मी तोच टाकून घेतला. आणि त्यानंतर मस्त छान असं त्याला परतवून घेतला बरं का. आणि त्यानंतर तेल सुटतं तोपर्यंत परतवून घ्यायचं, कारण की भाजीची टेस्ट आहे ना त्याच्यावरतीच अवलंबून असते, कारण की छानच आपण मसाला परतवतो ना तेलामध्ये, तेव्हाच भाजी खूप छान लागते. आणि त्यानंतर इथे मसाला परतवून झाला, आणि मी एक साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, तेच पाणी मी आता भाजीमध्ये ॲड करणार आहे. आधी तर पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकून घेतलेलेच आहे मी, आणि पाणी पण तेच आपलं यूज करायचं आहे. आता इथे मी मटर पनीर मसाला होता त्याला छान असं भिजवून घेतला थोडासा, आणि तो टाकून घेतला. मसाला टाकल्यानंतर आहे ना त्याला छान असं परतवून घ्यायचा. आणि त्यानंतर आहे ना एक मिस्टेक माझ्याकडून झाली होती, ती म्हणजे मी वटाणा टाकायचं विसरले होते. आता मी तो नंतर ॲड करणार आहे, तो कसं करायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी ते इथे पनीर वगैरे आपल्याला ॲड करायचं आहे. आणि गरम पाणी दुसरं टाकायची गरज पडत नाही आपल्याला, थंड पाणी, कारण की एवढ्याच पाण्यामध्ये ना भाजी मस्त होते, छान होते आणि घट्ट पण होते. आता जशी जशी ती भाजी शिजल तशी तशी ती घट्ट होत जाणार. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कसुरी मेथी टाकायला विसरायचं नाही कधीच, कारण की अप्रतिम भाजी लागते मस्त. आणि सुगंध तर खूप छान येतो भाजीचा, कारण की कसं आहे ना हॉटेलमध्ये जेव्हा आपण खातो ना तेव्हा ना भाजीची टेस्ट आहे ना खूप मस्त लागते, ते ही कस्तुरी मेथीमुळेच लागते बरं का, आणि खूप छान लागते. आता इथे मी पडीभर तेल टाकलं होतं पातेल्यामध्ये, आणि त्यानंतर त्यामध्ये वटाणा टाकून घेतला आणि त्याला छान असं परतवून घेतला. भाजीला छान अशी उकळी आली होती, आणि त्यानंतर त्यामध्ये वटाणा सोडून द्यायचा, काही फरक पडत नाही, भाजी खूप छान लागली होती बरं का. नाही तर असं काही नाही की आपण आधीच घातला पाहिजे होता वटाणा किंवा काही नाही, तसं काही नाही, खूप छान झाली होती. आणि त्यानंतर मग मीठ वगैरे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि जशी जशी भाजी शिजल ना तशी तशी ती घट्ट होत जाते. आणि आता दिसताना सुरुवातीला ना खूप ती आपल्याला वाटते की पातळ आहे, पण ते तसं काही नाही, जशी ती शिजणार तशी ती घट्ट होणार आणि मस्त छान शिजली जाते ती. आता त्यानंतर इथे भाजी वगैरे म्हणजे सगळे काही टाकून झाली, आणि तुम्ही बघू शकता किती पातळ दिसते, पण थोड्या वेळानंतर तुम्ही बघणार किती घट्ट होणार. त्याआधी तर म्हटलं चला आता कणिक मळायची होती, तर इथे मी कणिक वगैरे मळून घेतली. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी ना बारीक गॅसवरती मी शिजू दिली, आणि तिला मस्त असं घट्टसर झाली ती, आणि छान अशी शिजते ती. थोड्या वेळासाठी आपण बारीक गॅसवर तिला ठेवायची, मस्त घट्ट होते, अजिबात ती पातळ झाली नाहीये. आणि अजूनही मी तिला थोड्या वेळासाठी ना शिजू देणार आहे. आणि त्यानंतर इकडे कणिक वगैरे म्हणजे मळून झाली होती, आणि म्हटलं चला आता चपात्या वगैरे टाकून घेते. आज मी तुम्हाला चपाती छान अशी मऊ राहण्यासाठी ना एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी ना आपल्याला गॅस मोठा ठेवावा लागतो बरं का, आणि बारीक गॅसवरती अजिबात चपाती भाजायची नाही, मोठ्या गॅसवरतीच भाजायची कधी पण. 2 दिवस तरी चपाती आपली मऊ राहते, अजिबात कडक होत नाही, आणि मस्त छान अशी मऊ लुसलुसीत राहते बरं का. त्यानंतर मी इकडे चपात्या वगैरे ते भाजून घेतल्या, आणि पटकन म्हटलं चला त्यानंतर मस्त सगळ्या चपात्या टाकून झाल्या की मग त्यानंतर जेवणाला बसायचं होतं, कारण की रात्रीचे भांडे वगैरे ते पण घासावं लागतात. आता त्यानंतर मग आम्ही सगळे जेवणाला वाढून घेतलं मी, आणि मस्त मटर पनीरची भाजी ना खूप छान आणि टेस्टी पण झाली होती. जेवण झालं, आणि त्यानंतर मी इकडे भांडे घासायला घेतले. म्हटलं चला आता रात्रभर राडा पडून देण्यापेक्षा ना रात्रीच घासून घेतलेले बरं असतं, किती पण रात्र हो पण भांडे घासूनच आपण झोपायला पाहिजे. आणि त्यानंतर आहे ना इकडे मी सगळं काही किचन वट्टा ते स्वच्छ करायला घेतला सगळ्यात आधी. तर म्हटलं चला गॅस घासून घेतला ना की कसं आहे टेन्शन राहत नाही, आणि मग त्यानंतर भांडे घासायला आपण कसं मोकळं होतो. आणि सगळ्यात आधी तर मी गॅस वगैरे ते घासून घेते, आणि त्यानंतर मग भांडे घासायला घेते, कारण की आमचा किचन वट्टा
छोटाच छोटा आहे ना, त्यामुळे ना मग कसं होतंय खूप गडबड होते तिथे आणि मग किचन स्वच्छ झालं ना की मग एकदाचे भांड्याचं टोपलं पण आपलं रात्रभर तिथंच राहते आणि मी सकाळी भांडे लावून घेत असते. आता सगळे येतात इथं खरगटा पाणी वगैरे मी इथे काढून घेते, भांडे घासायला घेतलं आणि पाहिलं तर लिक्विडच संपलेलं होतं. आता मी लिक्विड पण आणि साबण पण यूज करते, कारण की कसं आहे ना थोडं लिक्विड घेते आणि साबण असल्यानं की मग भांडे स्वच्छ निघतात. आणि त्यानंतर आहे ना आता इथे पटापट भांडे घासून घेते. कसं उद्याचा आहे सोमवार आणि उपवास पण राहणार आणि कसं आहे किचन वटा जर आपला स्वच्छ असला ना की मग खूप छान वाटतं सकाळी आणि फ्रेश वाटतं उठल्या उठल्या आपल्याला. आणि सकाळचं कसं आहे देवपूजा वगैरे ते सगळं काही राहीन, उपवास पण राहीन, तर त्यासाठी म्हटलं चला सगळा काही पसारा जो काही तो रात्री सावरून घेतलेला बरं असतं. मी सगळे भांडे आता घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग जेणेकरून कसं आहे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे किचनमध्ये. आणि सकाळच्या वेळेस ना जरा एक्स्ट्राचे कामं राहतील, कारण की उपवासाच्या दिवशी कसं असतंय सकाळी पूजेचं त्याचं आणि देवांची पूजा पण व्यवस्थित करावं लागेल. सोमवार पण आहे आणि त्यानंतर मग उद्याची आहे नागपंचमी. आता उद्याची नागपंचमी, आता मी नागपंचमीचा उपवास वगैरे तर काही करत नाही बरं का, आधीपासूनच मी करत नाही. आणि त्यानंतर मग चला सोमवार असतो माझा पण श्रावण सोमवार मी करत असते बरं का. आणि त्यानंतर आहे ना इथे सगळे काही भांडे घासून घेतले आणि धुवून घेतले. आता त्यानंतर म्हटलं चला स्वच्छ भांडे मस्त धुवून घेतले ना की कसं टेन्शन नसतंय. आणि त्यानंतर कसं आहे माठावरचं पण मला एक सवय झाली आहे की माठावरचं झाकण पण आहे ना सगळे भांडे घासून झाले ना की माठावरचं पण मी झाकण आहे ना धुवूनच घेत असते, कारण की कसं आहे ना माठ जवळच आहे, भांडे घासतो ना आपण तेव्हा म्हणजे पाणी वगैरे उडतं माठावरती साबणाचं त्याचं, त्यामुळे मी काय करत असते माठावरचं झाकण आणि माठ पण आहे ना वरतून असं धुवून घेते, मस्त छान वाटतं मग क्लीन वाटतं. भांडे घासून झाले आणि त्यानंतर मग सगळं काही आवरून झाले आणि तहान मला खूप लागली होती, मग मी पाणी पिलं आणि असं काही स्वच्छ वाटत होता किचन वाटत. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर चला बाय.